वाटते चरण न सोडावे. मुखे गातो गीत वाजवितो टाळी नाचतो रावळी प्रेम सुखे. तेने माझ्या चित्ता झाले समाधान किंवा होय समाधान. वाटते चरण न सोडावे. आणखी थोडा गीत. तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे. तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे तुच्छ हे बा पुढे सकळ. तेने माझ्या चित्ता झाले समाधान. वाटते चरण न सोडावे. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमन उत्तरे चरणा संतांच्या ज्ञानरूपादान कथता बाबारी सद्गुरुदास तुका बाबारी सद्गुरुदास तुका. सयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारोण्याता. काय माझी वाणी मानेल संतांशी रंगव चित्ताशे फुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. जगन निहित पाणी मंडनम मंडनाना. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम. तदय धवलहास विठ्ठलम चिंतयामि. निवृत्ती नाथाचे चरण एका जनार्दन. शरण एका जनार्दने शरण निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दने शरण एका जनार्दने शरण एका जनार्दने. अतुलित बलधाम भीमशैलावदेहं. धनुजवन कुशानं ज्ञानी नामकरगण्यं. सकल गुणनिधानं वानराणामधीशं. रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. कर्पूर गौरं करुणावतारं. संसार सारं भुजगेन्द्रहारं. सदा वसन्तं हृदयारविन्दे. भवं भवानी सहितं नमामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपा देवा. उदारा सोपान देवा. निवृत्ती उदारा सोपा देवा. उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. अत्रय जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. आद्यत्रय जननी देवाची. आद्यत्रय जननी देवाची. देखोनिया तुझ्या रूपाचा आकार उभा कुठे कर ठेवून. तिने माझ्या चित्ता झाले समाधान किंवा होय समाधान. वाटते चरण न सोडावे. बडबड करू नका. अशी बडबड करू नका. सकल संत कंठभूषण अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद. विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती. विश्ववंदनी विश्व संत जगद्गुरु श्री तुकोबाराय. त्यांचा हा 4 चरणाचा अभंग. अनंत पुढ ब्रह्मांड नायक. अकारण कारण करुणा वरुणालय. अखिल गुणनिधान खुमणी प्राण संजीवन जगदाधार. भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपे थोडा
साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, वैष्णवाग्रगणी, मुक्त कैवल्य तेजोनिधी, अखंड समाधी धन, विश्वमाऊली ज्ञानोपरा, वारकरी संप्रदायातले थोर संत विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथ, जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी. आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी, वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारे बाल भागवत ताळकरी वृत्त, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोत्री सर्वांच्या परम आणि पावन उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र पिंपळगाव खांब या ठिकाणी निष्काम कर्मयोगी परमपूज्य परमवंदनीय परमसंत शिवराम बाबा मस्कर यांच्या आशीर्वादाने, भाविकांच्या सहकार्याने आणि सेवेने संपन्न होत असणारा देवदरुल भक्ती महोत्सव 39 वर्षाची वाटचाल करतो. एखाद्या नास्तिक माणसाने जर विचारलं ना 39 वर्ष परमार्थ केला त्याचं फळ काय, लहान मुलं टाळकरी त्याचं जिवंत उदाहरण. पहिला दिवस किती हौसेने म्हणून टाळ घेऊन आता गावोगाव विनंती करावी लागते, बाबा टाळ घ्या. मेल तर वाजवायला बसून राहिले नाही, एवढी परिस्थिती महाराष्ट्रातली. विठाला त्याला प्रेरणा म्हणतात, त्याला उद्याच भवितव्य. भारत देशातली सगळ्यात मोठी जर भविष्यातली संपत्ती कोणती असते ही तरुण. भक्तराज प्रल्हादांची भाषा आहे, कौमारे महाचरित्राज्ञ धर्मान भागवतानी है, बालपणात भगवत भक्तीची बीज रोवावी लागतात. त्याचे जिवंत उदाहरण जाता जाता सांगतो. म्हणून तुला आयुष केलं नाही, काही गोष्टी महत्वाच्या पोहोचवायच्या, तुमच्यामुळे आम्ही अडचणीत. राजा, 7वी संतती जन्माला येण्याकरता सुद्धा आई बापाला तपश्चर्या करावी लागते, फुकट येत नाही. ज्ञानोबा आहे सांगता, गोदावरी काठची जमीन आहे, माणसं उगविल अशी जमीन आहे, पण मशागतच जर केली नाही तर हरळून काँग्रेस होते, दुसरं काय होतं. तसं आईची कुस पवित्र आहे, पण बापाच्या तपश्चर्येत रक्त आणि रेत जर त्याच्यात पडल्याशिवाय चांगली संतती मिळेल. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. जय तारिक वाटे देवा, जय तारिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. जय तारिक वाटे देवा, जय तारिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र सात्विक. क्षमा मागून बोलतो, जे देवाला जमलं, देवाला जामवंती पासून झालेला भगवान शंकरांच्या आशीर्वादाने त्याचं मोलाचं होता आहे का नाही. बालपणात चांगले संस्कार केले नाही, आई बालपणातच दुराचारी झाला. आई बापाची टिंगल टावळ्या करायचा एवढं काय, पण तो साधूचा सुद्धा अपमान करायचा, त्यांच्या पर्णकुट्या मोडून टाकायचा. राजाचा मुलगा होता ना तो, काही करायचा. त्याचा परिणाम एके दिवशी त्यांनी टोकाचं पाप केलं. महाराज गरोदरपणाचं नाटक केलं, पुढे चिरगुट गुंडाळले, साडी नेसतात आणि दुर्वासांच्या समोर आला. गुरुदेव सांगा, मी 9 महिन्याची गरोदर आहे, काही दिवसात प्रसूत होणार आहे, माझे महिने भरले, मला मुलगा होईल का मुलगी होईल. साधूला काय कळत नाही. महाराज दुर्वासाने डोळे झाकल्याबरोबर कळलं हा देवाचा मुलगा आहे. पहिलं पाप केलं, देह पुरुषाचा असताना स्त्रीचा वेश धारण. नाथ महाराज सांगतात, देह पुरुषाचा असताना जर स्त्रीचा वेश धारण केला तर पुढे 7 जन्म हिदाडाच व्हावं लागतं. गोपिकाच्या रूपे नाट्य जो पोंगडा आणि होय तो हिदाडा सप्त जन्म. तुकोबरायांचा प्रमाणे पुरुषा हाती काकण तोडा. म्हणून भागवतात सुद्धा पुरुषांनी पार्ट करायचे नाही, बाईच्या बाईनीच पार्ट करायचे, पुरुषाचे पुरुषाने. विठाला पण त्यांनी जाणून केलं, राग एकतर अगोदरच रागीट दुर्वासा आणि जमदग्नी.
रागत सांगितलं पुढे सांगा गुरुदेव तुम्हाला फार कळतं ना मग सांगा मला मुलगा होईल का मुलगी रागवलेल्या दुर्वासाने शाप दिला मूर्खा देवाचा मुलगा असून आमचा अपमान करतो काय आम्हाला बसवतो गरोदरपणाची हौस आहे ना तुला पण तुझ्या पोटी मुसळ जन्माला येईल आणि तुझ्या सहित तुझ्या कुळाचा नाश देवाच्या साम नावाच्या मुलामुळे 56 कोटी यादव मेले 56 कोटी देवाला पाणी पाजायला माणूस राहिला नाही देवाची ही फजिती त्याच्या ढाब्याहून धरून आणावी लागतात त्यांची केवढी फजिती विठाला अशी संतती जन्माला यावी महाराज आईची कुस अशी आहे तिने 2च वीरपुत्रांना जन्माला द्यावा एक तर तो आईच्या पोटातून बाहेर आलेला देशभक्त असावा त्याचं भगवत भक्त असावा ढाब्याहून धरून आणणारी पिळावर देशाच्या धर्माला धोका अशी संतती जन्मालाच घालू नका जन्माला घालता आली तर एक देशभक्त ना तर भगवत भक्त नाही तर तसे राहा पण देशाला अडचणीत आणताना अशी मुलं तयारच करू नका विठाला जगद्गुरु तुकाराम महाराज एक महत्वपूर्ण अभंग आपण सापेक्ष जीवन म्हणजे मनुष्य प्राणी प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही ना काही अपेक्षा आहे ऐका आपण सुज्ञ आहात ज्याला स्वतःच्या जीवनातल्या योग्य आणि अयोग्य अपेक्षाच कळत नाही तो अज्ञानी त्याला काय कळत नाही हे सुद्धा कळत नाही दुसरा वर्ग आहे त्याला आपल्या जीवनातल्या योग्य अपेक्षा कळतात आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून जो प्रयत्न करतो धडपड करतो तो साधक आहे ज्याच्या जीवनामध्ये अपेक्षाच नाही ते निवृत्तीनाथांसारखे मुक्त संत आहे सगळ्या जगाच्या अपेक्षा जो पूर्ण करतो तो विटेवरचा पंढरीनाथ विठाला अपेक्षेचे कारण खूप आहे कोणाला धनाची अपेक्षा आहे कोणाला मानाची अपेक्षा आहे कोणाला सत्तेची अपेक्षा आहे कोणाला ज्ञानाची अपेक्षा आहे कोणाला कलेची अपेक्षा आहे अलीकडे कीर्तनात नावं घ्यावी अपेक्षा आहे खूप अपेक्षा पण चला त्या सगळ्या अपेक्षा ज्याच्यामध्ये अंतर्भूत होतात त्याचं नाव समाधान त्याचं नाव शांती त्याचं नाव सुख कोण असा आहे बदलागे दुःख व्हावे ऐशी कोणी व्हावे माझ्या जीवनात 24 तास 12 महिने सातत्याने दुःख द्यावं असा जन्मालाच आला नाही असा विचार करणारा नेहमी समाधान मिळावं याचा आतोनात प्रयत्न ऐका बरं म्हातारे माणसाची बुळबुळच देत तेच आमच्या नशिबाला पुढे येऊन विठाला त्यांनी आपलंही संसारात आयुष्य वाटोळं केलं ना चांगले ऐकतं त्यांचं वाटोळं तुम्ही आता शपथ घेऊन आलेले काही वाटोळच करायचं नाही विठाला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असे आम्ही कधी पाठ करून येत नाही ती सुस्तुती बोलावं लागतं आणि विक्षेप निर्माण झाला का एकाग्रता भंग झाली काही तुम्हाला काय बसून झालं तर झालं नाही तर 9ला मग तुम्ही ठरलेलंच त्याच्याकरता तुमची गर्दी तुम्हाला काय घेणं यांना आम्हाला द्यावे लागतात ना राजा विठाला ऐका संसारातल्या पैशाने वस्तू विकत घेता येतात राजा समाधान विकत घेता येतात पुन्हा सांगतो संसारा केवढा श्रीमंत मनुष्य असला तर तो वस्तू विकत घेईल समाधान अरे पैशाने समाधान विकत घेता आलं असतं तर शिर्डीला लोकांची गर्दी कशाला झाली जेवढी निवृत्तीनाथांच्या दर्शनाला गर्दी नाही जेवढी देहूला गर्दी नाही जेवढी पैठणला गर्दी नाही जेवढी आळंदीला गर्दी नाही तेवढी सध्या शेगाव अक्कलकोट शिर्डीला गर्दी इथं जाणारे गरीब नाही बॉलिवूडचे लोक सगळे श्रीमंत आहे साईबाबाला सोन्याचा मुकुट देतात आणि प्रार्थना करतात फक्त याच्याबद्दल नाही म्हणत मी एसपीचा विद्यार्थी एसपीला वाक्य बघा कधी गेला आय वॉज हॅपी थाउजंड वेन आय वॉज अ पुअर स्वामी विवेकानंदांचं वाक्य त्या वाक्याचा अर्थ काय अरे सुईच्या छिद्रातून अलीकडचा उंच पलीकडे जाईल पण श्रीमंत्यांनी समाधान एका ठिकाणी नांदतच नाही समाधान कुछ दूर की बात आहे समाधान थोडा रोज एका घरी जावं लागतं ना रोज फिरत कोणाचा कोटीचा बंगला कोणाचा 2 कोटीचा बंगला कोणाचा 6 कोटीचा बंगला खूप सुंदर बंगला पाहावा
बंगल्याला नाव आहे फार सुंदर आहे, समाधान, पण बंगल्यात पुस्तक कटकटी काय करतात? घरात नाव शांती सदा आणि बायको नुसती 14 जानेवारी नुसती बायको काय करतात? मुलाचं नाव समाधान आणि ढाब्याहून धरून आणावं लागतं. काय उपयोग आहे त्याचा? पंडिता त्यांचं वाक्य समाधान कुछ दूर की बात आहे, समाधान सोडा. अरे लाख रुपयाची गादी घरी विकत आणता येईल, लाख. त्याच्यावरची झोप किती पैसे विकत आहे? श्रीमंत माणसाला पैसा देऊन झोप येत नाही. बाजारात गेल्यानंतर पक्वान्न विकत आणता येईल, पण भूक किती पैशांनी विकत आणायच्या? अरे श्रीमंत लोकांना अर्धी चपाती जास्त झाली त्या ऍसिडिटी होते म्हणतात, करपट ढेकरे येतात. इथं वारकरी एका वेळेला 3 भाकरी खातो. नक्की कोण श्रीमंत? अरे झोपायला आम्ही निवृत्तीनाथांच्या वारी चालणारे लोक स्मशानभूमीत झोपतात तरी गाढ झोप येते महाराज. जी गादीवर चालणं येत नाही ती आम्ही स्मशानभूमीत झोपतोय, तरी श्रीमंत वारकरी झाला. साखर कारखान्याचा चेअरमन आहे, पण डॉक्टर सांगतात त्याला आता साखर खाऊ नका. का? सगळ्या तालुक्याची तू एकट्यानेच खाल्ली ना, आता काय खातो? आता गोड खाऊ नका, आंबट खाऊ नका, तिखट खाऊ नका, तुरट खाऊ नका. डॉक्टर फक्त चेअरमनला माती खाऊ नका एवढंच सांगत. काय करतात? चेअरमन साखर कारखान्याचा आणि चहा बिगर साखरीचा. याच्यापेक्षा दुसरा दळभद्रीपणा कोणता? मग कशाने समाधान आहे? तेने सदाची तास तेने सदाची तास समाधान तेने सदाची तास समाधान तेने सदाची तास समाधान सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदाची तास समाधान तेने सदाची तास समाधान नाम घोष करू हरि कथा तेने सदाची तास समाधान तेने सदाची तास समाधान. देवाच्या नामचिंतनाशिवाय जगात पर्याय नाही. नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. सदा नाम घोष करू हरे कथा तेने सदा चित्ता समाधान. जगद्गुरु तुकोबराय याच समाधानाच्या शोधामध्ये निघाले. संसारातल्या महाराजांच्या जीवनातल्या फार मोठे व्यथा. तसे तुकारामाला श्रीमंत कुटुंबात जन्माला आले होते. राजा उत्तम शेती, चांगला व्यापार आहे, गरीब सावकार के वडिलोपार्जित महाजन की सगळ्या अंगाने भरभक्कम होती तुकोबाराय. वयाच्या 17व्या वर्षी आई आणि वडील एकाच वर्षात दिवंगत झाले. एकाच वर्ष 8-8 6-6 महिन्याचं काहीतरी असतं. संसाराची जबाबदारी थोरल्या भावावर आली. ते जन्मताच विरक्त होता. त्याचं नाव होतं सावंत. तीर्थयात्रेच्या निमित्ताने गेला, पुन्हा आला. संसाराची जबाबदारी महाराजांच्यावर आली आणि बरोबर वयाच्या 19व्या वर्षी दुष्काळ पडला. 2 वर्ष अतिवृष्टी आणि 2 वर्ष अनावृष्टी, काही पिकलं. महाराजांची गोदाम अन्नधान्याने भरलेली होती. सगळं देवगाव तुकोबरांच्या पुढे जन्म उभं राहिलं. तुकोबराय तुमचे वडील बोलोबा आंबिल्यांनी वसुलीच्या रूपाने आमच्याकडून अन्नधान्य घेतलंय, ते आता आम्हाला द्या. आमची लहान मुलं पटपटा बोलू लागली. साधू अंतकरण होतं महाराज तुकाराम. एक वाक्य सांगू का राजा? साधूचं अंतकरण आईपेक्षा सुद्धा मऊ. आईपेक्षा का? आई प्रेम करते पण आपल्याच मुलावर, दुसऱ्याच्या नाही. आपल्याचा कळवळा. अहो आपली देशी गाय ना, देशी गाय, देशी गायचं वासरू जर मेलं त्याची पाना घालत नाही. ती काय जर्शीना इंजेक्शन दिलं म्हणजे दूध घालावं, पानच घालत नाही. मग शहाणा शेतकरी काय करतो माहितीये? मेलेल्या वासराचा चामडा काढतो, त्याच्यात भुसा भरतो, तो शिवतो, त्याला बोत म्हणतात. बोत आपुल्याचा बोत. ती गाय आपल्या मेलेल्या वासराचा चामडा ताटकीन पाठीमागे पाना घालते. पण त्याच गायीला दुसऱ्या गायीचं जिवंत वासरू आणून ठेवा बरं, मारी पारकी करंट्या. ती मारती त्या वासराला, जवळ घेतली. त्या गायीला आपल्या मेलेल्या वासराचा चामडा प्रिय आहे, पण दुसऱ्या गायीचं जिवंत वासरू प्रिय नाही. हे जर गायीला कळतं तर मग आईला कळणार नाही काय? विठाला ऐका, समग्र भूत मात्रावर प्रेम करणारी एकमेव जात ती महाराष्ट्रातल्या संतांची. दया करणे जे पुत्रासी दास आणि दासी
त्यासी आपण नाही तसे तरी दुरुदयी कारण जरे गाजले जाती बने दुआमुळे होती सारू ओळखावा शिव दे जाणवा. दोन गोष्टी सांगतो. साधू आणि राजा असा असावा, त्याला समाजाच्या सुखदुःखाच्या भावना कळाव्या. नुसता साधू व्यासपीठावर बसून सफरचंद खातो काय गलावा की त्याला काय करता नुसतं वजन वाढून. साधू असा असावा, गोरगरिबांची दया त्याला यावी, दुःखाची कल्पना करावी. राजा असाच असावा महाराज. नुसता भ्रष्टाचार करणारा राजा काय कामाचा. सोनं 1.5 लाख आणि कांदा 10 रुपये का आत्महत्या करायची. विठ्ठला आणि समाजापर्यंत पोहोचणारे 2च घटक आहेत, साधू आहे जगद्गुरु तुकोबर आहे. ओरिजिनल साधू होते ना. सगळ्या गावाला अन्नधान्याची पिवरी कमी केली. न्या कोणाला जेवढं न्यायचं तेवढं न्या. त्याचा परिणाम असा झाला, अहो श्रीमंत असलेले तुकोबर आहे पण जवारीचा दाना घरी खायला ठेवलं नाही. त्याचाच परिणाम झाला. स्वतःची पत्नी आणि मुलगा अन्न करता मेले. दुष्काळ याला द्रविणीला घरी नव्हतं म्हणून नाही, समाजाला देऊन टाकलं. घरी खायलाच काही ठेवलं. उद्विग्न झाले तुकोबर आहे संसारात. उद्विग्न आई वडील गेले, भाऊ गेला, पत्नी गेली, मुलगा गेला आणि मग कळालं या संसारावर किती प्रेम जरी केलं ना दुःख. एक वाक्य सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो. मी 1000 वेळेला काही वाक्य सांगतो, मला संकोचच नाही गरजेचं. ऐका, संसारात मरेपर्यंत प्रेम करा, मरेपर्यंत प्रयत्न करा. संसारातलं सगळं कामाला येत आणि परमार्थातला प्रयत्न वायालाच जात नाही म्हणून परमार्थ करायचा. येथे अवघे वाया गेले दिसतली छाया. माझा विषय नाही तरी एक प्रसंग तुमच्या डोळ्यापुढे आणू. हाडाची काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस साईबाप करतात. सख्या भावाच्या बाण पोरतात. नको नको ती कुटाने करतात. कोणा करतात? आपल्या मुलांकरता. आणि ती मुलं म्हातारपणात आपल्या बापाला म्हणतात, आमच्या करता तुम्ही काय केलं. आता चोऱ्या केलेलं सांगायचं काय तुझ्या करता काय केलं. अहो ती मुलगी तिला 9 महिने 9 दिवस आई उदरामध्ये वागवते, तळहाताचा पाळणा करून सांभाळते. आणि ती मूर्ख मुलगी कॉलेजच्या कोणत्याही मुलाबरोबर हात धरून पळून जाते. नुसती जात नाही, पोलीस स्टेशनला तिची तक्रार आहे. काय? माझ्या आई बापापासून मला भीती आणि धोका आहे. अरे जन्म देणाऱ्या मुलीला आई बापापासून भीती धोका असता तर 9 महिने पोटात कशाला वागवली असती. ही संसाराची फळं आहेत. विठ्ठला ही संसाराची फळं आहेत ना. परमार्थ तसा नाही. सायास करिता वायानावधी. अरे राजा दशरथाला जटायूने आपल्या चुचीतलं पाणी पाजलं आणि जीवदान दिलं जटायूला. जटायूने राजा दशरथाला जटायू मरायच्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी स्वतःची मांडी जटायूला दिली. त्याच्या बापाला जी मांडी मिळाली नाही एका गिधाडाला मिळाली. का? पाण्याची सेवा आहे. परमार्थातलं काहीच वायाला जात नाही, काहीच. म्हणून परमार्थ फार श्रद्धेने केला पाहिजे. लोक प्रपंच प्रेमाने करतात आणि उपचार म्हणून परमार्थ करतात म्हणून दुःख नाहीच होत नाही. विठ्ठला काय विशेष बघा. एखाद्या लोकांना सांगितलं आपण नामचिंतन. बरेच लोकांची अशा भावना आहे. काय? नामचिंतन हे म्हातारा झाल्यावर करायचं. जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत मजा मारायची आणि म्हातारा झाल्यावर देव करायचा. आता फाउंडेशन हलायला लागलं पुन्हा काय करायचं? काय करायचं? मदनाई हात पाय डोळा पडली थाप. मदनाई हात पाय कर्ण हे बधिर झाले वाचा बोले हे कर्ण हे बधिर झाले वाचा बोले मुख गळू गळू लागले नाळ श्वानापरी गती झाली अवघी करते हाड श्वानापरी गती झाली अवघे करते हाड तुम्ही एवढा उपकार करा तुम्ही संत माय बाप
वर्ण हे बगर झाले वाचा बोली बोबड नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड श्वानापरी गती झाली अवघी करते हराड. अरे नातवंड बोलतात तरी त्याच्यातच म्हणतो काय लोक आहेत. आणि परमार्थामध्ये या म्हटलं देत नाही पंक्ती ठेवले तरी 72 8:30च्या पुढे येतात. विठाला जिथं कल्याण आहे तिथे येत नाही. जिथं आयुष्याची भिवंडी झाली त्याच्यावरच प्रेम करत बसतात. अरे देवाचं दर्शन सोडा, मरायच्या वेळेला त्याचं नाव तोंडात येण्याकरता जन्मभर अभ्यास करावा लागतो. कधी कधी आणि म्हातारा झाल्यावर करू का डोंबलं कृष्ण म्हातारा झाल्यावर विठाला अभ्यास करावा लागतो. हे मृदंग वाजवत किती सुंदर वाजवता. 6 महिने मृदंगावर थाप टाकायचे नाही वाजवा म्हणायचं जमू शकत नाही. त्याचा रोज प्रयास करावा लागतो. सुंदर गाणारी मंडळी ती किती गोड गाणं गाता गळांवर हाता मला मला म्हटलंय वर्षभर सारे गमप काहीच म्हणायचं नाही आणि गा म्हणायचं असली चालत राहणार नाही. युपीसी एमपीसी परीक्षा देणारी मुलं बघा ना, टपरीवर गुटखा खाऊन दुसऱ्याच्या टिंगल्या करणं वेगळं आणि अभ्यास करणं वेगळं, दोघात अंतर आहे. ज्याला आपल्या गरिबीची जाणीव आहे ना त्या मुलांनी अभ्यासच केला पाहिजे. आणि अभ्यास न करताना टपरीवर बसत असेल समजा ती आपलं बिवड नाही ही बेसळीची जाते. विठाला लांब राहिला देव देव आपली बसती बातही नाही. देवाचं देव सोडा, ज्याला आपल्या परिस्थितीवर मात करता आली तो मोठा पुरुषार्थ आहे. संसार तर नीट करा मग परमार्थ दूर आहे. ते तर अजून फाटक्यात पाय कधी परमार्थाला देवे लागणार म्हणून गरिबीची जाणीव असली पाहिजे. क्षण वाया जाता कामा नये. विद्यार्थी अवस्थेत क्षण इतका अभ्यास केला पाहिजे. आपल्या आई बापांनी आयुष्यभर कष्ट केले डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकतेने अभ्यास करावा लागतो. ती युपीसी एमपीसी परीक्षा देणारी मुलं बघा 12 14 18 घंटे अभ्यास करतात. अहो जेवत सुद्धा नाहीत का. एक पदवी परीक्षा पास करा. अरे एक पदवी परीक्षा पास करण्याकरता जर एवढा अभ्यास करावा लागतो तर मरायच्या वेळेला देवाचं नाव तोंडात येण्याकरता तेवढा अभ्यास करावा लागतो. आणि म्हातारा झाल्यावर करू. आता ऐकायला येत नाही पुन्हा काय करणार. काय करणार पिढी लोक आहेत. कालचा प्रसंग बघा ना 28 तारखेचा क्षणभंगूर नाही सावध थोडा माया काही नसले मग गळा काही नसले मग गळा पुढे हुशार थोर आय बोलता पुढे हुशार थोर आय अरे महाराष्ट्रातली सत्ता होती, घरंदाज श्रीमंत माणसं होती, पण आयुष्याचा क्षण विकत घेता आला नाही महाराज. त्यांना नाही जमलं तर त्याच दिवशी सकाळी आम्हाला ज्ञानोबराच्या वयोशा पटापट दिसत त्या क्षणाला. ज्ञानोबराय काय म्हणतात ऐकायचं. गुळावर बसलेली माशी उडण्याकरता जेवढा क्षण लागत नाही तेवढा देहातून सहज प्राण निघून जातो. माशी पाक पाकडी सवयी. क्षणाचा भरवसा नाही मग परमार्थ कधी करायचा. म्हातारा झाल्यावर विठाला तुम्ही अनुभवी सगळे आम्ही वयाने लहान. आमचा एक प्रतिप्रश्न मरणासन्न झालेला एखादा म्हातारा आहे मरणासन्न लोक त्याला भेटायला येतात का नाही. त्याला म्हणतात आता ती शिक्षित पाणी घटक भेटायला गेले. भेटायला गेल्यानंतर तो प्रतिसादच देत नाही महाराज. तो नुसता असा टाळा 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 पाहत. का बरं. त्याला कोणालाच आठवता येत नाही. तो स्वतःची धर्मभारी आठवू शकत नाही, मुलं आठवू शकत नाही, बायको आठवू शकत नाही. त्याची बायको संख्या 8 दिवसापासून नुसते पाण्याचा शब्द घेतात. ते मलाही आठवत. स्मृतीचा नाश होतो. मग साधा व्यवहार आहे. अरे ज्या संसारात माणसं आपलं आयुष्य खर्च करता मरताना घरातले आपतेष्ट नातेवाईक बायका पोरं कोणाला जर आठवता येत नाही आणि कोणी समोरात दिसलं तरी ओळखता येत नाही तर मरायच्या वेळेला देवाचं नाव कसं आठवण. त्याच्याकरता
त्यासाठी केला होता यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. शेवटीचा दिस गोड व्हावा, शेवटीचा दिस गोड व्हावा, हाताने दिणे पावलो विसावा, हाताने दिणे पावलो विसावा. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, हाताने दिणे पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. असं झालं जगद्गुरु तुकोबरांचं. महाराजांनी अभ्यास केला, ज्या संसारावर खूप प्रेम केलं तो दुःखच देतो महाराज. त्याचा खानदानी धंदा आहे दुःख देणे त्या संसाराचा. जसं कडुलिंबाची जात अशी आहे, त्याला साखरेचं नाही अमृताचं जरी तुम्ही रसायन ओतलं तरी त्याचा खानदानी गुणधर्म आहे कडवटपणा. बदलू शकत नाही. त्याचा संसाराचा स्वभावच असा आहे. दुःख, अपूर्णता, असफलता. अरे रावणाचा संसार पूर्ण झाला नाही, मरताना रडावं लागलंय. श्रीरामांचा संसार चांगला झाला नाही, रडावं लागलं. तुकोबरायांचा संसार जर चांगला झाला नाही, रडावं लागलं, तर आपलं तर दर्यामी कसं. कारण त्याचा मूळ स्वभावच दुःख देणार आहे. तो कसा आनंद देईल महाराज संसार देऊ शकत नाही. महाराज स्वतः सांगतात, येणे मद भोगविल्या खाणी नसता छंदला विलामणी, माजलो मी माझी भ्रमणी, केली बोवंडनी विटंबना, लाथाळीला संसार त्या क्षणाला सोडून दिला. त्याचा नाद. हे बघा, वयाच्या सावध व्हा. मी तुम्हाला विनंती करू, ही शिवराम बाबांच्या आशीर्वादाचे शब्द आहे म्हणून समजा. फक्त मी त्यांचा आशीर्वाद मी माझ्या तोंडातून बोलून जातो, तेच नाही. मी सावध करतोय आपल्याला. ज्या दिवशी आपल्या पायाची चप्पल आपल्या मुलाच्या पायाला येईल ना, त्या क्षणाला संसारात आता मन रमवायचं नाही, तिथंच राहायचं. पण तिथं नसल्यासारखं राहायचं. म्हणजे परिस्थिती तुमची बरी असेल तर तीर्थयात्रा करा, निवृत्तीनाथांची वारी करा, ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा करा, जर व्यवस्थित असाल तर. परिस्थिती बरी नाही, पण देवाने डोळे आणि कान जर चांगले दिले असेल ना, तर गाथा, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, रामायण याचे हजारो पारायण करा. बसल्या जागेवर 2 दिवसाला 4 दिवसाला एक ग्रंथाचं पारायण. डोळ्याने दिसत नाही तरी चिंता करू नका, आता तुळशीचे माळ घ्या. घरात नाही एकांत मिळालं तर मंदिरात या, मंदिरात नाही एकांत मिळालं तर कुठेही झाडाखाली बसा. पण 5 माळा, 10 माळा, 20 माळा, 50 माळा जप करा. हेच करावं लागतं. ज्याला या दुःखातून कायम मुक्त व्हायचंय त्याला देवाच्या नामाची आता 60व्या वर्षी जर तुम्हाला कुक्कुट पालन करावर जर संकल्प झाला तर देवाने तुमचा काय विचार करायचा. विठाला रिटायर झालेल्या माणसांची त्या बिल कामेला जेवढी काम आहे तेवढी पण ते म्हणतात रिटायर हो तेव्हापासून चालू होत. हे बघा, रिटायर झालेली माणसं गावाच्या कडेला अशा टापऱ्या टाकून बसतात. काय पेढेपणा. अरे देवाने जगण्याकरता पेन्शन दिलेली, आता त्याने उर्वरित राहिलेलं आयुष्य आपल्याकरता जगायचं. आपुली आपण करा सोडवन अंधार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. मी तुमच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून एक ऐका. मी विचारतो त्या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर द्या. कोणाचा घरातला माणूस असा आहे हो तो 60 वर्षाचा झाला आणि त्याच्या कुटुंबातले लोक म्हणतात आता काहीच काम करू नका, तो पळेवर बसून राम राम करा. कोणी म्हणतं कसं? एवढा फुकटचा भाड्याचा तर तो कुठे मिळेल पुन्हा बिन पगार बोला अधिकार. अहो तुम्ही खरकायला जरी लागले तर घरचे म्हणणार नाही थांबा आता, म्हणू शकत नाही. म्हणून हे आपणच आपली सोडवणूक करावी लागते राजा. आता मरेपर्यंत संसार सुटत नाही, सुटतच नाही. स्वतः
महाराजांच्याच भाषेत म्हणायचं म्हटलं तर त्याला काडीच लावावी लागते आणि मग बाजूला व्हावं लागतं. आपल्या हाताने आग लावावी लागते त्याला, जाळून संसार बैसलो अंगणी, त्याशिवाय तो बाजूला जातो. जगद्गुरु तुकोबारीने हा सगळा विचार आपल्या बुद्धीमध्ये आणला आणि विचार केला. फार कमी काळ राहिला. दुर्लभो मानुषो देहो देहेना अंशन मंगुरा तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शन नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शत वर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख या गणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणारे वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना वद वद म्हणार तुम्ही वद वद म्हणा. वद वद म्हणार तुम्ही वासुदेव म्हणा. जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःच्या जीवनाचा अभ्यास करू लागले आणि देवाच्या प्राप्ती करता तो पहिला पाऊल. हे बघा, मुंबईला जाण्याकरता अनेक रस्ते आहेत ना, भूमार्ग आहे, हवाई मार्ग आहे, जलमार्ग, कोणत्याही मार्गाने जसं मुंबईला जाता येतं तसं देवाकडे जाण्याकरता अनेक मार्ग आहेत. श्रीमद भगवद्गीता सांगते, ध्यानेनात्मने पश्यन्ति केचिदात्मानम् आत्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. पहिला कर्म मार्ग, योग मार्ग, ज्ञान मार्ग, उपासना मार्ग आणि सगळ्यात सोपा भक्ती मार्ग. विठाला हे बघा राजा, आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणाने करणे ही त्याची ईश्वर पूजा. आता इथं आपण सगळे श्रोते, वक्ताय, गायक आणि वादक प्रमाण सुटल्याबरोबर उचलण्याची जबाबदारी टाळकऱ्यांची. सगळ्यांना एका तालात घेऊन चालण्याचं काम पखावज वादक. वक्त्याच्या मुखातून बाहेर पडलेले अक्षर तसं जगण्याचा माझ्यासहित आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे. आणि कीर्तनकाराचं काय काम आहे? 2 तासात फाजील विनोद करायचे नाही, टिंगल्या टावळ्या करायच्या नाही. मग वेद, शास्त्र आणि संत त्यांच्या वचनाच्या द्वारा श्रोत्यांचे मन हातावर घेऊन देवाकडे नेण्याची प्रामाणिक जबाबदारी कीर्तन करायची. विठाला विठाला ज्याचं काम करणं ही त्याची सेवा आहे. कर्मेषु भजावा. एक वाक्य बोलू, एकीकडे चोऱ्या करायच्या आणि एकीकडे पंक्ती घालायच्या, देवाला कळत नाही. अरे मुंगी की पाव मी घुंगरू बजे ओहे अल्लाह सुनता है. मग चोऱ्या करणार कळत नाही का त्याला? विठाला ऐका, प्रामाणिकपणाने मिळवलेला 1 रुपया त्याचा 4 आनेच खर्च करा, परमात्मा संतुष्ट होईल. अर्ध्याची गरज नाही, फक्त त्याच्यात प्रामाणिक करा. ज्ञानोबाईंचा 16व्या अध्यायाच्या ओव्या वाचा, किती गोड आहे. प्रामाणिकतेची सेवा किती महत्वाची. ज्ञानोबाईंनी खूप उदाहरणं दिली त्याला. कर्म मार्ग, तुम्ही ज्या मार्गात असतात फक्त एक लक्षात ठेवा, आपण जे काही करतो ना, देशाची सेवा, धर्माची सेवा, संप्रदायाची सेवा, समाजाची सेवा, ती सेवा करत असताना त्याच्यातून निर्माण झालेले पुण्य ती सांभाळून, तसं तिळातिळाने धन, कणाकणाने धन मिळवावं लागतं आणि तिळातिळाने पुण्य संचय करून ठेवावं लागतं. एकदम कोणी श्रीमंत होत नाही. आता सोडा, आता सदस्य जरी झाला तरी बंगला बांधतो, आता तर न बोललेलं जातं. पण कणाकणाने धन मिळवावं असा इतिहास आहे. तिळा तिळाने तिळ तिळ पुण्य साचा पडे, तिळ तिळ पुण्य साचा पडे, होता जन्मे जोडे, नाम तुझे वाचे से आठवडे, समागम भरले संतांचा, इंद्रियात पाय कान, इंद्रियात पाय कान, समागम भरले संतांचा, इंद्रियात पाय कान, इंद्रियात पाय कान. 4-5 महत्वाचे मुद्दे सांगतो, तेवढे लक्षात ठेवा. पहिलं, तुम्ही सगळे गृहस्थी आहात. गृहस्थी माणसांनी कधी परांना खायचं. इथं आलात ना, काहीतरी दान दक्षिणा केली. कुठं पाहुणा म्हणून जेवायला गेला, जेवण झालं, हात धुतल्याबरोबर घराच्या बाहेर तसं पडू नका. 5-10 रुपयाची नोट काढा, त्या घर
जेवण नाही त्याचं देवघरी विचारा, देवघरात काहीतरी दक्षिणा टाका, पण एखाद्याचं जेवण करून हात धुवून निघून जात त्याच्या उंबऱ्यातच सगळ्या पुण्याचा नाश होतो. खायचं नाही. दुसरं, जे नियमाने आळंदी पंढरी देहूची वारी करताय, जे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करताय, किंवा ज्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली, अशा कोणत्याच व्यक्तीने सत्यनारायणाचा प्रसाद खायचाच नाही. ते काम्य कर्म, नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायश्चित्त कर्माचे 4 प्रकार आहेत. त्याचे काम्य कर्म. एवढे मोठे नर्मदा परिक्रमा करून या, कोणी सत्यनारायणाला बोलवलं म्हणजे जाल आणि हात पुढे करून त्याचा प्रसाद खाल, समजायचा पुण्याचा नाश झाला. एवढी मोठी तपश्चर्या आपल्या काही कामात. पुढे सांगतो, शक्यतो उंबराच्या झाडाखाली बसत जाऊ नका, त्याला नरसिंहाचा आशीर्वाद. एखाद्याला गुरुचरित्राचं पारायण जर करायचं झालं तर नरहरी 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 एक माळ जप करा आणि मग त्या झाडाखाली बसा. पण ऊन आहे, सावलीला बसायला कुठली जागा नाही, आणि उंबराच्या झाडात लखलखीत अशा प्रकारची सुंदर सावली पडली, सावलीला बसायला म्हणून ती ऐकायला जाल, पुण्याचा नाश. आणि फार एक महत्वाचं सांगतोय, फार महत्वाचं सांगण्याची जबाबदारी माझी, मी सांगून मोकळा होतो. परिपालन करा अथवा नका करू, ती तुमची जबाबदारी. पण सांगतो मी, ऐका. वचनाची परिपूर्तता होत नसेल तर वचन द्यायचं नाही, संकल्प पूर्ण होण्याजोगा नसेल तर करायचं नाही, घडी घडी कोणाला आशीर्वाद द्यायचा नाही. कोणी मेलं म्हणून हातात माईक मिळाला म्हणून श्रद्धांजलीची भाषण ठोकायची नाही. पुण्य तर जाईल, ऐका, पुण्य तर जाईल, पण पुढचा जन्म डुकराचा मिळाल्यानंतर आयुष्यभर कोणाने विष्ठा खावी लागेल याची सावधानता बाळगा आणि मग ज्या गोष्टी करा. विठाला नाहीतर देवाची प्राप्ती होण्याकरता फार अट्टहास करायची गरज नाही. महाराज सांगतात, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम योगयाग विधेने सिद्धी वयाचे उपाधी धर्म झोक महाराजांचा प्रसिद्ध इतिहास. स्वानंद सुकन्यावश्य गुरुनाम गुरु सद्गुरु झोक महाराज नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यात सरळ बेटे योगीराज गंगागिरी त्या सरळा बेटावर आले आणि प्राणायाम करत असताना चुकी झाली आणि नाडीचे ठोके जलद गतीने पडू लागले. आपल्याला जे आयुष्य मिळालं ते वयावर नाही, 50, 75, 100, 85, 95 असं नाही, श्वासोश्वासाचे ठोके प्रत्येकाला दिले. ज्याला 100 वर्ष जगायचं त्याने 3 गोष्टी कमी करायच्या. कोणत्या 3? ज्याला 100 वर्ष जगायचंय त्याने बोलायचं कमी, जेवायचं कमी, झोपायचं कमी. या 3 गोष्टीवर ज्यांनी विजय मिळवला 100 वर्ष जगला. विठाला युक्ताहार विहार नेम इंद्रियाची धार नसावी बासर निद्रा बहु आश. 3 गोष्टीवर लागा. आपलं तर 3 गोष्टी तुम्ही शरद जा. आपण कमी बोलू शकत. उगा देवाने कातड्याचं तोंड दिलं म्हणून बरं हे, नाही तर खापराचं दिलं आपल्याला फुटलं जाईल. इतकी लोक बोलतात. आणि जेवण आहे काय फक्त बेत असला पाहिजे. लोक परत झोपाय पण जेवत आणि रात्री 12 वाजेपर्यंत जागतात तर सकाळी 10ला उठतात. असा प्रकार आहे. म्हणून आपण इतका काळ राहू शकतो. पण जोग महाराजांच्या स्पंदन जलदगतीने वाढवू लागले. त्यांच्या लक्षात आलं, आटोक्यात आलं. त्यांनी योगीराज गंगागिरी महाराजांचं दर्शन घेतलं. ही झालेली परिस्थिती सांगितली. योगीराज गंगागिरी महाराजांच्या लक्षात आलं यांच्याकडून
योग साधना चुकली, आता एकच पर्याय, जा आळंदीला आणि ज्ञानोबरांच्या चरणावर मस्तक टेकवा आणि आजानुक्षाच्या बागेमध्ये जाऊन 108 ज्ञानेश्वरीची पारायण करा. ज्ञानोबराय पुढची जबाबदारी घे. टांग्याने जोग महाराज आळंदीला आले, इंद्रायणीचं स्नान केलं, ज्ञानोबरांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं आणि आजानुक्षाच्या बागेमध्ये ज्ञानेश्वरी उघडली. 21व्याच पारायणामध्ये ज्ञानोबरांनी दर्शन दिलं, आयुष्य वाढवून दिलं, स्वमुखाने ज्ञानेश्वरी सांगितली. विष्णुबा वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करा असा आदेश दिला. मी कशा करता सांगितलं की जोग महाराजांना जमलं, फक्त एकाच व्यक्तीला जमलं. शेगावचे गजानन महाराज आहेत ना, आळंदीला आले आणि विष्णुबा जोगांनी त्यांची दोघांची मैत्री होती, गजानन महाराजांची लोकमान्य टिळकांची. जोग महाराज मुळात ज्या वेळेला आपल्या देशावर इंग्रजांचं अतिक्रमण झालं आणि इंग्रजांना हकलवून देण्याकरता स्वातंत्र्य संग्रामामध्ये लोकमान्य टिळकांना भाग घ्यायचा होता. ते जोग महाराजांच्या दर्शनाला आले. महाराज मला आशीर्वाद द्या. जोग महाराजांनी सांगितलं आपण शेगावला जाऊ आणि गजाननाचा आशीर्वाद घेऊन पुढे ट्रेनने शेगावला. वटवृक्षाच्या झाडाखाली गजानन महाराज चिलीम लावून बसलेले होते आणि जोग महाराजांना पाहिलं, हातात चिलीम फेकून दिली. गजानन महाराजांनी जोग महाराजांना साष्टांग दंड दिले. महाराज आपण इकडे कशाला आलात? मला बोलवलं असतं तर मी आळंदीला आलो. ते म्हणजे काम असते, शिष्याचं काम असतं म्हणजे शिष्याने गुरुकडे जायचं. भक्ताचं काम आहे देवाचं करायचं. लोक म्हणतात देवाने बोलवलं जाऊ, त्याच्या बापाचं आडलं होय आपल्यावर, त्याचं काय आडलं? आपण पंढरीला जावं. त्यांनी लोक वैकुंठाला जातात पण पंढरपूरला जात नाही, त्याच्या बोलवण्याची वाट पाहतात. त्याला काय गरज आहे आपली? आपल्याला गरज आहे त्याची. आपण पंढरपूरला गेलं पाहिजे, त्यांनी बोलवण्याची वाट बघायची नाही. विठाला तू जगाचा मालक आहे, आपलं काय धरून बसले? आपण कोण आहे असे? हा, निवृत्तीनाथन करता ते येतील, ज्ञानोबराय करता येतील, आपल्या करता काय येतील? आपल्या करता तर बायकोला बोलवती म्हणजे थांबा, दम नाही काय तुम्हाला? काय लय काय म्हणजे बायको सुद्धा येत नाही, देव येत होतोय. आपण आपली योग्यता ओळखायची असते. देवाने बोलवल्यावर जाऊ, त्याचं काय अडलं? आपण जात, आपण पंढरपूरला जा, आपण त्र्यंबकला जा, आपण आळंदीला जा. तशी जोग महाराज गजानन महाराजांनी विनंती केली, कशा करता आला? टिळकांना स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घ्यायचा आशीर्वाद. त्या टोपलीमध्ये भाकरीची टोपली होती, तिथं अर्धी भाकर होती. गजानन महाराजांनी अर्धी भाकरीचा तुकडा केला, अन्नपूर्णा मातेचं प्रत्येक टोपलीमध्ये चतुर भाकर घेतली. टिळ माझा आशीर्वाद समजा, जोग महाराजांच्या चरणावर मस्तक टेकवा आणि ज्ञानोबरांचा तुम्हाला पाठिंबा आहे. स्वातंत्र्याची बाजू आणि स्वातंत्र्य तुम्हालाच मिळणार आहे, चिंता करू नका. गजाननाचा आशीर्वाद मिळाला आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं ना, त्यांची कृपा आहे. ते आळंदीला आले आणि लोकमान्य टिळकांनी जोग महाराजांना सांगितलं, महाराज त्यांना सांगा ना एखादं योगाचं काही सामर्थ्य काय आम्हाला पाहिजे. म्हणून विष्णुभाऊंनी सांगितलं, गजानन महाराज माझ्या मित्राला टिळकांना तुमचं सामर्थ्य पाहिजे योगाचं, जरा दाखवा. ते म्हणले ठीक आहे. आळंदीच्या इंद्रायणीचं वाहत पाणी चालू होतं महाराज, वाहत. गजानन महाराजांनी आपल्या खांद्यावरचं उपरणं वाहत्या इंद्रायणीच्या पाण्यावर टाकलं आणि वाहत्या पाण्यावर उपरण्यावर बसते आणि ज्ञानेश्वरीचा 12वा संपूर्ण अध्याय लोकमान्य टिळकांना वाचून दाखवला. ही योगाची ताकद आहे. विठाला एखाद्याला खेळल्या धुंग्याला योगीला तुकाराम बाबा होऊन गेले बघा, ते त्या ताकदीचा साधू होता. खेळल्या धुंग्यात तुकाराम. चला मला हे सांगायचं, योगा अवघड आहे, ब्रह्मज्ञान त्याही पेक्षा कठीण आहे, भक्ती सोपी आहे महाराज. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. पुण्य नागवया बाबा, पुण्य नागवया बाबा. जाने पाइन की एक खंडोती, जाने के पाए खुंडती, जाने के पाए खुंडती. भक्ति पंथ सोपा, भक्ति पंथ सोपा, भक्ति पंथ सोपा, भक्ति पंथ
भाऊ झोपा भगवंत भाऊ झोपा भाऊ झोपा भक्ती भाऊ झोपा सगळ्यात सोपं देवाचं नाम सकाळ अशी लहान मुलापासून तर मरणासन्न झालेल्या म्हाताऱ्यापर्यंत कोणी देवाचं नामचिंतन करू शकतो, केलंच पाहिजे. म्हातारपणा नामचिंतन नाही करायचं मग काय करायचं, तेच केलं पाहिजे, कारण तेच कामाला येणार आहे. आणि त्यांनी त्याच्याशिवाय आपल्या जीवनाची सार्थकता नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी याच रस्त्याचं स्वीकार केला. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवशने भेटे पांडुरंग ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा या वाटेने तुम्हाला काय मिळालं अभंगाचं पहिलं देखोणी या तुझ्या रूपाचा कर 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 उभा कटी कर देवणिया उभा कटी कर देवणिया येणे माझ्या सीता झाले समाधान येणे माझ्या सीता झाले समाधान उभा कटी कर देवणिया उभा कटी कर देवणिया देव माझ्या सीता होई समाधान देव माझ्या सीता होई समाधान कोणिया तुझ्या रूपाचा कर उभा कटी कर देवणिया उभा कटी कर देवणिया कोणिया तुझ्या रूपाचा कर उभा कटी कर देवणिया उभा कटी कर तुकोबराय सांगता आम्ही देवाचं नामचिंतन केलं, फायदा झाला, पांडुरंगाने दर्शन थोडा विकोरा होऊ द्या. 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. विठोबा विठ्ठला निराकार कसा आहे तो देखून या तुला आकार कसा उभा कटी कर ठेवून या भगवान उभे आहेत. प्रत्येक अवतारात देवाची उभी राहण्याची पद्धती वेगळी. आपण बघा राम अवतारामध्ये डावा पाय पुढे उजवा पाय मागे शक्य असं. कृष्ण अवतारामध्ये देवहुडा चरणी वाजवितो आणि पंढरपूर अवतारामध्ये म्हणजे पांडुरंग अवतारामध्ये समपाय करत उभा समचरण दृष्टी त्याची माझी हरी का उभा आहे पांडुरंग परमात्मा उभा. हे बघा भगवत भक्ताला भवसागराचं पाणी कमरीत सुद्धा लागू नये याच्याकरता भगवान संकटात्मक उभा. चिंता करू नका माझ्याकडे या, त्याला जन्म आणि मरणाची चिंता. छोटासा प्रसंग. भगवान प्रभू रामचंद्र भगवती सीता माता लक्ष्मण जे वनवासाची वाटचाल करण्यात शरयू नदीच्या काठावर पलीकडे कसं जायचं. राम लक्ष्मणाला दोघांनाही पोहता येतं पण सीता मातेवर कधी वेळ आली नाही. आता तिला घेऊन शरयूच्या पलीकडच्या काठावर एक नावडी होता. त्या नावड्याचं नाव केवट. रामचंद्राने मोठ्याने केवटा काय काम आहे मला लक्ष्मणाला केलं तुझ्या नावेत बसवायचं पलीकडे ठीक आहे म्हणा माझं कामच नाही का येणार काय मोबाईल तसं अलीकडे कीर्तन करायला फोन केला तर ते लगेच पाकिट किती कशाचं कीर्तन आहे कधी काय कीर्तन न मागणाऱ्या लोक बुक्का लावून वाटवतात.
म्हणजे प्रामाणिकता फार विठ्ठला विठ्ठल 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 32 वर्षाचा अनुभव आहे माझा सगळा. महत्वाचा हा विषय काय देणार रामचंद्राने सांगितलं मागेल तू दिली वचन. भारत देशामध्ये वचनाला फार म्हणून पाश्चात्य देशातले लोक अभ्यास करतात. महाराष्ट्रामध्ये एकदा पती पत्नीचं लग्न झाल्यानंतर ती दोघं मरेपर्यंत एकत्र कसे काय राहतात त्याचं कारण आहे महाराष्ट्रामध्ये लग्न हा करार नाही वचननामा. पाश्चात्य देशात करार आहे 10 महिने 12 महिने 18 महिने 20 महिने. महाराष्ट्र वचन मला सद्गुरु ब्रह्मलीन धुंडा महाराज शिकले वयाच्या 10व्या वर्षापासून तर 95 वर्षापर्यंत महाराजांनी पंढरपुरामध्ये गेल्या वर्षीच्या आपल्या पत्नीचं नाव कृष्णा आहे. तुला कृष्णाम्मा म्हणते हे बघ आता आणि माझं कामही झालं आता मला मृत्यू लोकांचं मला पांडुरंगाची काय करायचं अशा गप्पा मारल्यासारखं मारू लागलं. कृष्णाम्मांनी सांगितलं चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका. जिथं भगवान शंकर तिथे पार्वती तिथं तुम्ही तिथं मी. तुम्हाला जर इथं थांबायचं नाही तर माझं काय काय बहुश्वज्य पंचवीस सकाळ उठायचे. धुंडा महाराजांनी दर पाऊण तासाची ज्ञानेश्वरी 2.5 तास सकाळी 8 वाजता ज्ञानेश्वरीवर आपलं मत ठेवलं. वाड्यात गदारोळ झाला खळबळ झाली रडरड चालू झाली. वर चोपड्यावर कृष्णाम्मा मांडी पत्ती होता मोठ्याने आवाज दिला चंद्रशेखर. वाड्यात गदारोळ महाराज ठीक आहेत ना हलू सांगायची हिंमत कशी. चंद्रशेखर महाराज माडीवर पळत गेले. कृष्णाम्माला मिठी मारली अम्मा महाराज गेले. मग रडण्यासारखं काय ती जाणार होतो चल मला खाली कृष्णाम्मा देवघरामध्ये गेल्या कुंकवाचा करंडा घेतला आपल्या हाताने रुक्मिणी आईसाहेबाला कुंकू लावलं स्वतःला स्वतःच्या कुंकू लावून घेतलं. धुंडा महाराजांच्या जवळ आल्या मांडीवर डोकं ठेवलं क्षणार्धात अम्मा गेल्या. त्याला वचन म्हणतात विठाला आता वर्षातून 2दा घटस्फोट करण्याचं एकच कळायचं हे कळण्याकरता तो म्हणत नाही काय वचने सांग काही नाही. तुमच्या चरणाचा महिमा असा आहे का मला तू चरण धुवायची पूजा करायची. रामाने विचारलं माझ्या चरणाचा काय महिमा आहे. मग त्या केवटाने राम याच पंचवटीला गौतमांनी आपली पत्नी अहिलीला शाप दिला होता तू शिळावून अक्षरशः शिळा झाली. विश्वामित्रांबरोबर आलेल्या प्रभू रामचंद्रांनी आपल्या डाव्या पायाचा अंगठा शिळा होती मनुष्य लंका दहन शिळा होती मनुष्य झाली त्याच्या चरणाची चाली. अहो तुमच्या पायाचा स्पर्श नुसता त्या शिळेला झाला शिळीच्या चरणाची मला. रामचंद्राने होकार दिला तो घरी गेला पत्नीला मुलाला बरोबर बोलून घेतलं लाकडी काठोड घेतली काठोटीमध्ये प्रभू रामचंद्राचे पाय ठेवले आणि डोळ्यांच्या अश्रूंनी शरीराच्या पाणी आणि केवटाने प्रभू रामचंद्रांनी बोटातली मुद्रिका काढली केवटा माझ्या शिटीची आठवण म्हणून दुसरं मला तुला देण्याकरता काही नाही केवटाने राम तुम्हाला विश्वामित्रांनी शिकवलं नाही का त्या दोघांचा धंदा एक असतो त्यांनी एकमेकाचा असं म्हणतात. बरं एका नाव्याने दुसऱ्या नाव्याची दाढी डोकी पैसे घेत नसतात. मला माहित नाही तुम्ही सकाळी विचारत मला आपला आंदोलन पण त्या दोघांचा धंदा एक रामाने विचारलं तुझा धंदा माझा धंदा सारखा काय बा देवतांनी दिलेलं उत्तर श्रीराम मी शरयू नदी पार करण्याकरता तुम्हाला नावेमध्ये बसवलं आणि शरयूच्या पळतीराला तुम्ही जसे मी जसा शरयूचा नावाडी तसे तुम्ही जन्म आणि मरण या संसार सागराचे या भवसागरातून तारून न्यायचं काम तुमचं नामाचे असहस्त्रावरी नावाई अवधारी तेजोनिया संसारे तारुदारो भवसागर तारता भवसागर तारता
हे पहिले उभा दाता कर ठेवूया त्याचे पाय घालविते बोलले जगले त्याचे पाय घालविते बोलले जगले भवसागर करता कार्य करीत असा चिंता बैल उभा दाता कटी कर त्याची पायी घाला ऐशी चंद्रभागा ऐशी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसे चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसा विटेवर देव कोठे ऐसा विटेवर देव कोठे ऐसे चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती ऐशी चंद्रभागा ऐशी भीमाती ऐसा विटेवरी देव लोक पैसा खर्च करून बद्रीनाथला जातात का? प्राणाचा मुख घेऊन जातात. गरड जर कोसळी खाली पडलं ना येत जात पुन्हा नाही येईल जा. आम्ही ती नातच सोडून आमची पंढरी हाच बद्रीनाथ लोक सुखातला जीव दुःखात घालायला कोणी तुम्ही जात जा त्याचे जो पैसे त्यांनी गेलं पण मला हे सांगायचं काय अहो बद्रीनाथला प्राण मुठीत धरून जायचं आणि दुपारच्या वेळेला पुजाऱ्यांनी सांगितलं भगवान भोग लगा रहे दर्शन बघतो. अरे देवाची जेवायची वेळ झाली दर्शन काय का तुम्ही 5 वाजता जा संध्याकाळी त्याचा ठरलेला नियम आहे भगवान घुमणे जा रहे हे दर्शन बघतो काय का देवाचं फिरणं महत्वाचं एक आमचं दर्शन महत्वाचं. पंढरपूरला या वाट पाय उभा भीतीची कृपाळू तातडी अरे बद्रीनाथला जाऊन असं 100 फुटावर दर्शन होतं त्याचं दर्शनाच्या पुजाऱ्याच तोंड पाहावं लागत तूच मध्ये मध्ये लुडबुड करत देवाचं कसं दर्शन 100 फुटावर. पंढरपूरला जा त्याच्या चरणावर मस्तक टेकवायला मिळतं महाराज मागील पडी हार पुढे नाही वारकऱ्यांनी तंबी दिली देवाला देवा एकादशीला झोपा घेत बसायचं नाही बागा बागातून आमचे वारकरी येतात तू झोपणार ते जमणार नाही मग आता दृष्टी पुढे आहे सात उभी राहील महाराज एकादशीला देवाच्या शेतघरातलं फलन काढून टाकतात देवाला उभं राहण्याकरता धक्का देतात 12-12 24 घंटे देवाचं दर्शन फुलं राहत पंढरीचा तुकोबराय म्हणता तू असा उभा आहे देखून या तुझ्या कृपाचा उभा कटी कर ठेवून या त्याला पाहिलं आणि काय झालं अभंगाचं दुसरं तेने माझ्या चिता होय समाधान तेने माझ्या चिता होय समाधान तेने माझ्या चिता होय समाधान तेने माझ्या चिता झाले समाधान तेने माझ्या चिता होय समाधान तेने माझ्या चिता होय समाधान तेने माझ्या चिता झाले समाधान तेने माझ्या चिता होय समाधान वाटते चरण न सोडावे वाटते चरण न सोडावे न सोडावे तेने माझ्या चिता होई समाधान तेने माझ्या चिता होई समाधान हे वाटते चरण न सोडावे वाटते चरण न सोडावे न सोडावे
चित्ता होय समाधान जेणे माझ्या चित्ता झाले समाधान कुमार कुमारी कुमार कुमार जय जय विठोबार हरी जय जय कुमार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार कुमार जय जय विठोबार कुमार 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 विठोबार कुमार कुमार विठोबार कुमारी कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार देखोनिया तुझ्या रूपाचा आकार उभा कधी कर पांडुरंगाला पाहिला आनंद झाला तिने माझ्या चित्ता झाली समाधान वाटते चरण देवा तुला पाहिला नाही समाधान हे सांगितलं ना खरं समाधान जर कुठे होतं देवाच्या नामचिंतनात देखले तुझे चरण निवांत राहिले म्हणून कास याचे जन प्राणात लागले झाले समाधान तुझे देखले चरण किंवा आता कोठे आता कोठे आता कोठे जावे मार आता कोठे जावे तुझे चरण देखिलिया तुझे चरण देखिलिया भाग गेला छिन गेला भाग गेला छिन गेला तुझे चरण देखलिया तुझे चरण देखलिया भाग गेला छिन गेला छिन गेला पूर्वी सोलापूर आणि महाराष्ट्र एकच होता बरं कर्नाटक सोलापूर महाराष्ट्र सगळं बोल नका अलीकडे अलीकडे राजकारत्यांनी त्याची फाळणी करून टाकली कर्नाटक बाजूला कलर महाराष्ट्र बाजूला आता पूर्वी येत होते महाराष्ट्रातले संत इतिहास जेवढे कर्नाटकात आहे तेवढे महाराष्ट्र बिदरचा बादशाह घमंडी राजा होता आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये मंगळवेढा नावाचं गाव त्या मंगळवेड्याला तो खोबरा दामाजी पंत आणि श्यामा नावाची एक इशारा त्याचा दामाजी पंत हे मंगळवेढा आणि मंगळवेढ्याचे दामाजी पंत बिदरच्या बादशाह सेवक म्हणून अन्नधान्याचे कोठार सांभाळण्याची 700 वर्षापूर्वी भयानक मोठा दुष्काळ पडला भारत मोठा अन्न करता समाजाला अन्न मिळेल आणि सगळ्या मंगळवेड्याची लोक दामाचे पंथांच्या समोर गेले लहान लहान मुलं अन्नाचा कटकटा भरू लागले एक पेव भरलेली या की
देऊन काम त्या लहान मुलांकरता साधू अंतकरण असलेलं दामाजी पंतने राजाची परवानगी घेतली नाही. सगळं अन्नधान्य विदर्च्या बादशाहाला चुगली लावली एका माणसाने. दामाजी पंत स्वतःला काय समजतोय, तुम्हाला न विचारताना तुमचं अन्नधान्य, वसुलीचं अन्नधान्य त्यांनी गावाला वाटून टाकलं. राग आला विदर्च्या बादशाह, त्यांनी फरमान पाठवलं, पंत 8 दिवसाच्या आत जेवढं अन्नधान्य दिले त्याची वसुली मला पाहिजे, नाही तर तुम्हाला तुरुंगात टाकील. महिना जर लावलं तर फाशीला देईल. दामाजी पंत निवांत होते. मला ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय, ज्याच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा. ईडीची भीती आपल्याला काय हो, चोऱ्या केलं त्याला भीती, आपल्याला काय रोज रोजगार हमीवर जायचं आणि खायचं. ईडीची भीती आपल्याला, ज्याची चोऱ्या केलं. तसं दामाजी पंतांना काय भीती, स्वतः करता काही केलं तर. दामाजी पंतांनी विचार केला, घाबरायचं काय करत आहे, ते करीत काहीच विचार न करताना, परवानगी न घालताना अन्नधान्याच्या पिवची पिऊ वाटून टाकली. देवाच्या अंगाला घाम फुटला ना. विदर्था बादशाह सलमान राजा, तो नक्की माझ्या दामाजी पंतांना काहीतरी करी म्हणून देव विटेवरून खाली उतरले. विठू धेडा करून झालं, गुडघे इतकं उत्तर घातलं, फाटलेला अंगारा खा घातला, मालका मुंडाचा डोक्यावर बसवला आणि मोहरेंची पुरती खांद्यावर टाकली आणि पंढरपुरावरून भगवान विदरला पायी चालत. सकाळची वेळ आहे. विदरच्या बादशाहच्या राजदरबारामध्ये गेले, देवांनी सलाम केला, जोहर मायबा. राजाने विचारलं, कोण आहात? मी दामाजी पंतांचा तुमची खंडणी देण्याकरता आलो. खंडणी घेऊन. राजाने भर सभेत विचारलं, कुठे खंडणी? खांद्यावरची मोहराची पुरती देवाने. राजा घडला, अरे तुझ्या मालकाला दामाजी पंताला एवढी अक्कल नाही का, माझी काही कोट्यावधी रुपयाची खंडणी एवढीच्या मोहरा घेऊन चालला तो. माझी सगळी खंडणी नाही, जर नाही मिळाली म्हणजे तुलाच तुरुंगात टाकतो मग तुझ्या मालकाकरता. देव मनात म्हणत होता, तुझा बाप आहे मी, त्याला ओळख आला नाही. चिंता कशाला करता, सगळी खंडणी मी देतो. देवाने खांद्यावरची मोहराची पुरतुंडी सोडली, जमिनीवर वस्त्यावर खळ 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 कंबरेत का मोहरा चढला. खळखळ उतल्या मोहरा, तुझा बघोनी चमकल्या नजरा, घ्या मोदूनी पावती करा, झाला बहार पत्करे. तू लक्ष्मीचा पती महाराज, आपण सगळे लक्ष्मीचे दास आहेत, तू लक्ष्मीचा मालक, त्याला काय कर. कमरेत त्या मोहरांचा ढेग लागला, राजाला आश्चर्यच वाटलं. एवढी शोधी एवढी कशा काय बरोबर. देवानी संधी दिली, सरकार खंडणी आहे तेवढीच मोहर घ्यायची, त्यापेक्षा एक मोहर आगाव घ्याल तर सगळ्या मोहरांची पातळी. आपल्या वाट्याला आलेल्या मोहराच्या खंडणी पोचली. एवढ्यावर भागलं नाही. देवाने सांगितलं, पावती घेऊन द्या, मालकाला दाखवा दिला. मी तुमची खंडणी दिली, पावती. राजाच्या हातात देत असताना देवाने विनंती केली, माय बाप मी मंगळवेढ्यावरून पैसा घेतो, फक्त तुंगभद्रेचं पाणी पिलं, 4 दिवस तुमची खंडणी दिल्याशिवाय काही खायचं नाही आणि द्यायचं नाही असा मालकाने मला आदेश दिला. काही खाल्लं, काही खाल्लं, तसा चालू, फक्त तुंगभद्रेचं पाणी. कारण विदर्भला तुंगभद्रा नावाचं. माझी एकच इच्छा, 2 मिनिटे माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं तर मला बरं वाटेल, माझा श्रम परिहार होईल. माझ्याकडे फक्त पुढं पहा. राजाला वाटतं पाहायचं. राजाने देवाकडे पाहिलं. पांडुरंग हसला. हसल्याबरोबर देवाचे 2 ओठ फुलले. पुढच्या 2 दाताचा प्रकाश विदरच्या बादशहाच्या चेहऱ्यावर पडला. बादशाला समाधी लागली. विठू देड, विठू देड, विठू देड, विठू देड. सावध झालेला बादशाह ओरडू लागला, कुठे? नोकरांनी सांगितलं तुम्ही डोळे झाकले तेव्हा. राजाला वाटतं सामान्य नाही. वेळ लागला विदर्भच्या बादशहाला. अरे अन्न पाण्याचा त्याग केला त्यांनी आणि पायी विदर ते मंगळवेढा पायी प्रवास करून पळत पळत आला. पंत तुम्ही पाठवलेला जो मुठूत हेड नावाचा सेवक गेला, त्याला मला एकदा बघायचं. तू खंडणी देण्याकरता आला. दामाजी पंतांचं विचारच केलं, तिथे कोणाला पाठवलं, कोण गेला असेल.
नाव विचारलं, काय नाव सांगितलं? देवाने अवतार बदलले, नाव बदललं. तुम्ही पहा, दुर्योधनाकडे ज्या वेळेला नग्न दुर्योधन नागवा चालला होता ना, तेव्हा तो देव माळी म्हणून गेला, पण किसन माळी म्हणूनच गेला. देवाने रूप बदलले, नाव नाही बदललं. या अवतारात सुद्धा सांगितलं विठू ढेड. दामाजी पंतांनी ओळखलं, नाव काय सांगितलं? विठू ढेड. त्याला म्हणाले रावळामध्ये आणलं. दामाजी पंतांनी पदर पकडला, देवा माझ्याकरता हार झाला, माझा सेवक म्हणून गेला. आता एक विनंती, बिदरच्या बादशहाला कोणतं रूप दाखवलं ते मला माहिती, पण तो वेडा झालाय, त्याला एकदा रूप दाखवा. पांडुरंगाने दामाजी पंतांचं ऐकलं आणि बिदरच्या बादशहाला त्याच्या राज दरबारात जे रूप दाखवलं होतं विठू महाराज, तीच रूप बिदरच्या बादशाला दाखवलं. ते रूप पाहिलं, बिदरचा बादशाह पुन्हा राज बिदरला गेला नाही. अरे चंद्रभागेच्या वाळवंटात मरेपर्यंत पांडुरंगाचं भजन केलं आणि आपला प्राणही वाळवंटात सोडला की त्याच्या नुसत्या प्रसन्नतेची ताकद. त्याला पाहिलं तरी म्हणून भोग विसरून जातो, त्यागी होत त्याचं नामचिंतन करतो. त्याला पाहिल्यानंतर तुका म्हणे त्याचे पाहिले या पाय, मग सर्व दुःख जाय माझी. तुका म्हणे नाठवे घरदार तहान पळाली, त्याला तुका म्हणे अवघे झाले समाधान. नाठवे तहान काही तुकोबर आहे, त्याचं दर्शन झालं आणि जीवनामध्ये कशाची इच्छाच राहिली नाही. माझ्या चित्तात आता एकच इच्छा आहे, वाटते चरण न सोडावे, वाटते चरण न सोडावे, वाटते चरण न सोडावे, वाटते चरण सोडावे. केले माझा जिता, झाले माझा जिता समाधान, केले माझा जिता, जिता झालं न सोडावे, वाटते चरण न सोडावे, केले माझा जिता, केले माझा जिता झाले समाधान, केले माझा जिता. अरे समाधान झालं, इच्छाच राहिली नाही. काम नाही झालो पायरी कामा, करता कृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. आता एकच इच्छा आहे, वाटते चरण, त्या चरणापासून बाजूला जाईल. काय देवाच्या चरणाचा महिमा आहे महाराज. जी गंगा आहे ना, तिला गोदावरी म्हणतात. सगळ्या जगाचं पाप क्षालन करणारी जी गंगा, ती पांडुरंगाच्या डाव्या अंगठातून प्रवाहित झालेली. वारकऱ्याने पांडुरंगाच्या डाव्या पायाचं जरी दर्शन घेतलं तर त्याला गंगा स्नान, त्याला गंगेवर स्नानाला जायची गरज. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे, त्याच्या पायाचा. दुसरा तो लक्ष्मीपती मार, त्याच्या चरणाचा जर कोणी आश्रय केला तो मनुष्य दरिद्री राहू शकत. गाव सोनियाचा दिला गा सुदाम देवाला, तेवढा ऐश्वर्य दिलं देवाला, त्याचे चरण सोडायचे. बघा त्याच्या चरणाचा महिमा एक सांगतो. ज्या काळात मुलगा उपवर झाला का मुलाची वडील मुली पाहण्याकरता जायचं. आता जायचं एवढं आपण का बोललो, अलीकडचे मुलं बापाला त्रासच देत नाही, आपुली आपण करायचं. पूर्वीचा काळ कसा, लग्नाला मुलगा उपवर झाला का मुलाची वडील मुलीच्या आणि घरी गेल्यानंतर त्याच्या बापाला सांगायचे, हे बघा तुमची मुलगी पाहण्याकरता आलो, तिचे पाय दुखा, आम्हाला लक्ष पाय. ठीक आहे, पूर्वी फरशांची व्यवस्था नव्हती. बघा चारवलेल्या जमिनीवर मुलीच्या ओल्या पायाचे ठसे पडले, दिवसातून कळायचं मुलगी दुर्लक्ष. आता कोणाच्या पायाचे ठसे कसे आहेत मला माहित असून सध्या मी सांगणार नाही. लोक घरी जेवायचं सोडून बायकाला जमून दाखव पाय दाखव, बाईला दिवशी आपल्या मुलगी. पण मी देवाचा इतिहास सांगतो, ध्वजांकुश वर येत दोन्ही पायी पंढरपूरला या, पांडुरंगाचे पाय बघा. पांडुरंगाच्या उजव्या पायावर ध्वजांकुश ही 2 सामुद्रिक आहे. पांडुरंगाच्या डाव्या चरणावर ऊर्ध्वरेषा आणि पद्म ही 2 सामुद्रिक.
तिथं पाहायलाच मिळणार का एवढा वेळ तिथं थांबूच देत आळंदीला या आळंदीला विनामंडपामध्ये ज्ञानोबरायांचा फोटो ज्ञानोबराय प्रत्यक्षात पांडुरंगाचा अवतारी अवतार पांडुरंग नाव ठेविले असा पद्मासन घातलेला ज्ञानोबरायांचा फोटो पाहिला ज्ञानोबरायांच्या उजव्या पायावर ध्वज अंकुश आणि डाव्या पायावर वर्धवरेशाने पद्म चार सामुद्रिक आहेत चार सामुद्रिक ज्याच्या पायावर तिथंच लक्ष्मी राहते ती पाय दुहावयाच्या दैवा पाय लक्ष्मीची त्याचं कारणात आला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिमान घालवण्याची ताकद कानोपात्री सारखा अभिमान दुसरा कोणला नव्हता पण तिने तिच्या चरणावर तिला तिच्या सौंदर्याचा राजस मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवीच्या शिकळा लोपलिया रवीच्या शिकळा लोपलिया कतुरी कतुरी विशेषची मुलगी कानोपात्र होती त्याच्या दर्शनाकरता गेली हाताचे बोट देवाच्या चरणाजवळ फिराले देवाच्या पायाला आणि कानोपात्र आपला प्राणच अशी चरण आहेत महाराज कुमार चरण त्याच्या चरणाचा आश्रय घेतल्यानंतर जगात इच्छा कशाची राहत वाटत महाराजांना विचारलं महाराज 9:15 वाजते त्याचे चरण सोडायचे नाही तिथं राहून काय करणार पत्या खेळणार का गांजा फुक लोक नाही का नवीन मारुती मंदिर बांधल्यावर ते पत्ते खेळणारे जागृत असतील नाही इतर धर्माची प्रार्थना स्थळ बघा कोपऱ्या कापऱ्याला सुद्धा नाही आणि आपली लोक मंदिरामध्ये पत्या खेळतात मनाला लाख सुद्धा वाटत नाही ती पत्ते खेळण्याकरता करोडो रुपयाची खर्च केली काय लोकांनी आपली प्रार्थना स्थळ पायथन सुद्धा आपण 100 फुटावर काढलं पाहिजे पुढे कचरा दिसला तर आपल्या हाताने आपण तो काढला पाहिजे आपलं प्रार्थना मग तुकाराम महाराजांना विचारलं तिथं राहून करणार का अभंगाचं मुखे गातो गीत वाजवितो टाळी मुखे गातो गीत वाजवितो टाळी गातो गीत वाजवितो टाळी मुखे गातो गीत वाजवितो टाळी नाच तोरामुळे प्रेम सुख नाच तोरामुळे प्रेम सुख दे माझ्या जीता होईल समाधान दे माझ्या जीता होईल मंदिरात बसून काय करणार हे गातो भजन करणार वाजवितो टाळी टाळी वाजून भजन करणार अलीकडचे लोक कीर्तनात टाळ्या वाजवायची टाळाटाळच करायला ती इथं टाळ्या वाजवत नाही म्हणून पुन्हा टोल नाक्यावरच वाजवायला लागतं ज्याला इथं लाज वाटते ना त्याला पुन्हा तोच जन्म बस आयुष्यभर वाज इथं ज्याला वाजवायचे ना त्याने इथं वाजवा टाळे वाजवा बेजुरी उभारा वाटाही चालावी गातो गीत वाजवतो टाळी आणि नुसती टाळी वाजवत नाही काय हरिपठात मुलं नाचत होती नाचतो रावळी एक प्रसंग सांगतो रेकॉर्डिंग करू नका युट्यूबला टाकू नका आम्ही जे सांगतो ते समाजाच्या त्यांनी हिंदू धर्माची इज्जत वाटली म्हणून काही गोष्टी रेकॉर्डिंग करायच्या नाही मेवाडच्या राजघराण्यामध्ये संत श्रेष्ठ मीराबाई लहान असणाऱ्या मीराबाईला बालपणातून तो छंद हळूहळू मोठा झाला मीराबाई जशी मोठी होत गेली तशी 10 वर्ष मीराबाई पायात ताळ बांधायची आणि भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरावर व्यक्ती तिला तहानही लागत
बऱ्याच दिवसांनी लोकांना ते जाणवू लागलं ही राजाची मुलगी आहे. मित्रांनो, मीरा राजाची मुलगी पायात ताळ बांधते कुशल बदल करत नाही. बरं, लहान मुलं तर भांडण्यात यायला लागले. लोक त्याला विचारतात, "अरे, तुझं वय किती?" तीच मुलं मोठी झाली तर ढाब्यावर जाऊ लागली ना, लोक म्हणतात त्याचा बाप असला आहे का. एका बाजूने तू बोलून जा ना, लोकांना भजन करता नाही आवडत. आणि इतर तितर पुढे गेले तर लोक नाव ठेवलंय नाही तू का म्हणे अक्षय अहो, ज्याला शेमड पोसायची अक्कल नाही ते सप्ताह त्याला लोक नाव ठेवतात. त्याची बायको तरी ऐकते का? 2 वेळेला दिवसातून बायकोचा मार खाणारा व्यक्ती आहे, त्यांनी सप्ताह शिकवावा. म्हणून आमची विनंती सप्ताहाच्या संगीताला कोणी किती जरी बोललं देवाने आपल्याला दिलेली शेवटची संधी सोडायची नाही. कोणाच्या सांगण्यावरून सोडायचं नाही का? ही संधी कोणाच्या देतात कोणी स्वभाव आहे लोकांचा. लोक ज्ञानोबरायांना बोलले, छत्रपती शिवाजी महाराजांना बोलले, विवेकानंदांवर लोकांनी टिकल केली का? आपल्या वाट्याला आलेली शिवाय एवढी प्रामाणिक करायची का बोलणार तोंड आपोआप बंद झालं पाहिजे. विठाला 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 मीराबाईला लोक टुकून बोलू लागले, तेवढ्यावर भागलं नाही. बापापर्यंत तुमची राजाची मुलगी 10 वर्षाची आहे, कळती मुलगी आहे, माया चाळ काय वाचली विना काय घेतली. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, त्याच्याकरता लाईव्ह नाही. 10 वर्षाची मीराबाई मंदिरामध्ये भजन करत होती तरी लोक नाव तुमच्या 25 वर्षाच्या मुली लोकांच्या वरात आई बापाला काय उत्तर. मी पाहिलं नाशिकच्या मराठ्यातल्या हिंदूच्या खानदानी पाटलाच्या बाया नवरदेव परण्या निघल्यानंतर डोक्यावर पदर पकडतात आणि नवरदेवापुढे दुपारी परण्या निघताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीचा तेवढा आपण काय. अरे, मुसलमानाची मुलगी 10 वर्षाची घराच्या बाहेर पडत असताना नक्षकांत बुरखा घालती. हिंदूंच्या पाटलाच्या मुली कॉलेजला जरी चाललेत असे खानरडे कपडे घालतात. खानदानी बाप सुद्धा आपल्या मुलीकडे पाहत नाही. विचित्र विचित्र अंग प्रदर्शन करणारी कपडे बाईची लाच तिच्या झाकण्यामध्ये संपत्ती श्रीमंती तीच लाच प्रदर्शन करून जगाच्या पुढे दाखवले. लोक काय आदर्श घेतले. झाशीच्या राणीने आपलं लहान बाळ पाठीला बांधून इंग्रजांबरोबर 2 हात केले. मेरी झाशी अहिल्याबाई होळकरांनी आपला मुलगा व्यसनी निघाला हाताने मारून टाकला. समाजाचं संरक्षण केलं, धर्म शिकवला. जिजाबाईंनी 2 माणसं घडवली, छत्रपती शिवाजीराजे दुसरे धर्मवीर संभाजीराजे. त्या मातीतल्या बाया सामारा, त्या मातीतल्या लक्ष्मी आणि त्याच बाया जर नवरदेवा पुढे नाचायला लागल्या आणि दांडिया रात्रात खेळत बसल्या पुढच्या पुढीने काय आदर्श घ्यायचा. किती वाईट आहे. आता हातात ही भरत गेल्यावर खाली पाहावं लागतं. नाचायचंय ना. सप्ताहात पासूनचा प्रारंभ, उद्यापासून 100 महिला एकत्र या, गळ्यामध्ये टाळ घाला, नाचून हरिपाठ करा. उत्तम ती भक्ती आहे. पण रात्री रित्रीला असं लोकांच्या वरातीत नाचणं, नवरदेवा पुढे परड्या निघलं तर नाचणं आपल्या खानदानीला हिंदू धर्माच्या मातीला शोभत अशोभत अशोभत. अरे, यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. नारी की निंदा मत करू यारो, नारी रसन के खान. मातृदेव भव, धन्य माता. केवढा मोठा मातीचा आदर्श आहे महाराज. आई सगळ्या जगात. तीच जर आई आता चवट्यावर नाचायला लागली तर तिच्या मुलांनी काय आदर्श घ्यायचं. फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. ती जबाबदारी मला मीराबाईला लोक नाव ठेवू लागले. बापाचं काळी वाईट वाटलं त्या बापाला. मीराबाईला बाप तू भजन करते पण लोकांना आवडत काय. मीराबाईने सांगितलं, बाबा माझा प्राण जरी मागितलं तरी मी तुमच्या हातावर ठेवी. मला भजनामध्ये बाप बोलला असे बाप केल्यानंतर सगळ्यात जास्त रडत काहीच बोललं नाही बाप मीराबाईला. पण त्या आईला जाऊन सांगितलं. त्या आईला
राजाने आपल्या बाईला बघ मी मीराकडे गेलो ती पूजन थांबवणार मी जास्त बोललो नाही तिला समजावून सांग तर ते विष बाजून मारून टाक मीरा नसली तरी चालू तर मी राजा आहे आता मी कोण देऊ शकतो आईच्या हृदयावर तेवढा एका बाजूला पोटचा गोळा आपली मुलगी आहे दुसऱ्या बाजूला मेवाडचा राजा आपला प्राणनाथ ऐकायचं कोणाचं? मग विचार केला थोड्या वेळ अगोदर मालकाचा ऐकलं विष का प्याला राणाची हातामध्ये विषाचा प्याला घेतला मीराबाईच्या आईने मंदिरामध्ये गेली मीराबाई देवभान हरपून नाचत होती आणि भगवान श्रीकृष्ण मीराबाईच्या आईने नाचत मीराबाई मरण तुझ्या डोक्यावर टाकलोय ग तुला विष पाकण्याकरता आणि आता काय करणार आहे तू माझा आई बापाचा आई का मीराबाईने काय उत्तर दिलं माहिती आई अगं भजन सोडून जगण्यापेक्षा विष पिऊन भजन करत करत विष पिऊन मेलेलं काय वाईट आहे ते काय आपण आहे का डॉक्टरनी सांगितलं माळा काढून टाकल्या असे नमुने नाही धैर्यहीन माणसाचं कामच नाही परमार्थ त्यांनी करायचं आहे नाही धैर्य लागतं परमार्थ शेवटी नाईला झाला त्या आईला विषाचा प्याला तसा ठेवला नाही मीराबाईच्या लक्षात आलं वडिलांच्या तिने विषाचा प्याला घेतला भगवान श्रीकृष्णांच्या चरणामृत कृष्ण चरणामृत मीराबाई ओठाला लावला विष का प्याला राणाजीने ऐका अरे भगवान शंकराने हलाहल विष प्राशन केलं पण निळकंठ झाला हलाहल विषाने सगळं अंग गरम झालं आग झाली अंगाची लाई लाई पण तेच विष मीराबाईने डोळे झाकून पिल्यानंतर सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने देवाने मीराबाईच्या देहाला धक्का लागू दिला नाही काहीच झालं पण विषाचं काय झालं मूर्ती झाली काळी देवाची त्या मंदिरासमोर त्या कृष्ण मूर्ती समोर मीराबाई नाचत होती ना कृष्ण मूर्ती एका बाजूला मीराबाई विष पीत होती आणि एका बाजूला भगवानची विष स्वतः मीराबाईसाठी घेतो तिथे त्याला दामाजीचा झाला पाडेवा म्हणून तुकोबाराय सांगतात तसं मीराबाई नाचून भजन करत होती ना तसं मी नाचत जाऊ दे त्या गावारे काही ना तेवढी आपुली छंदे मनाच्या आनंदी तुकोबाराय सांगतात आता जीवनातलं एकच दे तुका म्हणे मद तुझ्या नामापुढे उच्च हे बापुढे सगळं सगळं जगातलं ऐश्वर एका बाजूला देवाचं नाम एका बाजूला का काय नव्हे सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार याच नामचिंतनाने मी देव मिळवला आणि मिळालेल्या देवाचा माझ्या जीवनामध्ये अनुभव आला तेने माझ्या चित्ता होय समाधान वाटते चरण थोडा ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मधुबारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मधुबारा ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मधुबारा देखोनिया तुझ्या रूपाचा आकार उभा करत तेने माझ्या चित्ता होय किंवा झाले वाटते श्री क्षेत्र निष्काम कर्मयोगी परमपूज्य शिवराम बाबा त्यांच्या आशीर्वादात भाविकांच्या सहकार्याने श्री समापन्न झालेला देव आणि या सोहळ्याचं पहिल्या क्रमांक महाशिवरात्री आत्मा सगळे जे महाशिवरात्री अशा पुण्य पर्वताला जगद्गुरु तुकारामांची आवड तू माझ्या स्वतःच्या बुद्धीचा स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु योग महाराज त्यांच्या वारकरी शिक्षण 4 वर्षाचा परम आली या कपाला जे योग तो सद्गुरु श्री योग महाराज बोलण्याच्या ओघामध्ये काही अजगर वाटत माझ्या बुद्धीचा दृष्टी त्या सप्ताहाच्या आजच्या सेवेचे मानकरी भूषण ही सेवा बजावत नामदेव नगर दीपक कृष्ण गायनाचार्य आणि भजन
हा परिसरातील बरोबर आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आजचे 2 तास कुठे गेले छोटे छोटे बाळ 2 तास उभं राहिले आणि हेच एकूण कितीतरी मुलं टाळा करता पाहत होती पण टाळ मिळाला हे कौतुक ही श्रीमंती आणि हे तुझ्याचं भविष्य देशाच्या सीमेवर लढणारी गळ्यामध्ये टाळ घेऊन नाचणारी संप्रदायाची सेवा करणारी हेच धर्म संरक्षण करणारी भगवान करू अशा सुंदर मुलं या पिंपळ गावामध्ये तयार होत आणि भगवत भक्तीची ही पताका समुद्र आखे पार पलीकडे नमल्यावर आणि आशीर्वाद निवृत्ती झालेली चिंतन सेवा अलंकापूर निवासी ज्ञानी यांचे राजे वैष्णवा अखंड समाज विश्वभाव श्रीमन निवृत्तीनाथ तुझे केले तुम्ही त्या समोर पोहोचले पाहिजे झालो उतरा ये पांडुरंग शेवे माझी जमा धरा एकदा निवृत्तीनाथ भजन करू सगळ्यांनी प्रेमाने हातवर करा सर्वांनी करा सर्वांनी करा निवृत्ती राजा सोपान बाई ज्ञान गया निवृत्ती राजा सोपान बाई ज्ञान गया निवृत्ती राजा सोपान बाई